विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून योजनांचा पाऊस पाडला जातोय। मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या शोधात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गुजरात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जात असतात। दरवर्षी दसऱ्यानंतर जात असतात, मात्र यावर्षी अतिवृष्टी आणि परतीचा पाऊस यामुळे खरीप हंगाम हातातून गेला असल्याने ग्रामीण भागात रोजगारने आणि ग्रामीण भागात मिळणारी मजुरी ही महागाईमुळे परवडत नसल्याने नाईलाजाने रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत असल्याचं वास्तव स्थलांतरित मजुरांनी सांगितले। नाश्ता आणत काय करूत भाव 800-150 रुपया रोज मा काय खावा पिवा का दवाखाना खर्च करवा तथा खावाला भेट 400 रुपया रोज 500 रुपया रोज भेट। आई बटा बच्चा असले लेली पुरा घरदार दे रहना हाँ पूरा जाय रहना न घरला कुलूप लाईन। आता कितला महिना मग ही परत 5-6 महिना आणि आई पोरेसला यातना शिक्षण ना काय होय मग काय करूत मग गावावर काम नारय काम लाग 150 रुपया मग काय करवा दान भुके ती शेरत काय कर 130 रुपये 120 रुपये किलो भाव काय करीत पुरं पड ना 150 रुपया मा तेल लीत का भाजीपाला कितला महागा होय जायला पड सौराष्ट्र काय करू दरवर्ष जात और भी काय काम ना फॅक्टऱ्या रत जात भी मजूर कामला घरच काम करवा इथला देश ना जावत मागा रोज रवावत काय करीत गरीब ना संसार मंतरी बी ध्यान ना देत काही ना। तुम्ही कितले लोक जे राहणार नंदुरबार जिल्ह्यातून रोजगाराच्या संधी नाहीत। सरकारनं योजना देण्यापेक्षा या भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात। पोटाची खळगी भरण्यासाठी आम्हाला 400 किलोमीटर दूर जावं लागत असतं। आमचा आदिवासी भाग आहे, या ठिकाणी मजूर मोठ्या प्रमाणात आहेत, मात्र कारखाना नाहीत। सरकारनं आमच्या भागात MIDC आणून त्यातून रोजगार उपलब्ध करून द्यावेत अशी अपेक्षा स्थलांतरित मजुरांनी व्यक्त केली आहे। सलाउद्दीन लोहार, प्रश्नचिन्ह न्यूज, शहादा। माझं नाव रवींद्र ऋषी, मी पिंपळ्याचा आहे। तर आता इथं गुजरातला सौराष्ट्रमध्ये मजुरीसाठी जात आहोत, कारण की आमच्या इथे 150-200 मजुरी आहे आणि तेवढ्यामध्ये आमच्या भागात नाही। आता महागाई एवढी वाढलेली आहे की पोटाला खाणार की मग पोरांच्या खूप अडचणी आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही रोजगाराच्या शोधात सौराष्ट्राला जात असतो। जरी तरी सरकारने एखादा मोठा उद्योग लावला असता, रोजगाराच्या सोयी सुविधा असत्या, तर आम्हाला नक्कीच इथून गाव सोडून जावं लागलं नसतं। त्याच्यासाठी गावाकडे 150-200 रुपये मजुरी मिळते, तेवढ्यामध्ये आमच्या भागात नाही आणि महागाई एवढी वाढलेली की मग त्याच्यात परवडत नाही। त्याच्यासाठी मग कसं गुजरातला आम्हाला 400-500 रुपयेपर्यंत मजुरी मिळते आणि जेवण पण देतात, चहा पाणी 3 टाईम सगळी व्यवस्था चांगली असते। 4-6 महिने रोजगार चांगला असतो। मग त्याच्यासाठी आम्ही तिथं जातो गुजरातला दरवर्षी। जर सरकारने एखादा मोठा उद्योग लावला असता आणि इथं जर इंडस्ट्री डेव्हलप झाली असती तर आमच्या हातालाही काम राहिलं असतं, तर आमची रोजगाराची सुविधा झाली असती। पण सरकारने जवळजवळ 70-75 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, पण या आदिवासी भागामध्ये अजूनपर्यंत रोजगाराच्या सुविधा निर्माण होतील असा एकही मोठा उद्योग इकडं लावण्यासाठी काहीही प्रयत्न केलेले नाही आणि त्याच्यामुळं आमच्यावर गाव सोडून घरदार सोडून बाहेर जाण्याची ही वेळ येते आहेत। तर सरकारकडे एक विनंती आहे की त्यांनी या आदिवासी भागामध्ये पण एखाद्या मोठ्या उद्योगाला इथं प्रोत्साहित करावं, त्यांना सुविधा पुरवाव्या जेणेकरून ते इथं उद्योग लावतील आणि रोजगाराच्या सुविधा निर्माण होतील स्थानिकांसाठी। एवढी सरकारकडे आमची विनंती आहे।